नमस्कार, एम रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. हैदराबादला जे कर्नाटक वगैरे त्या भागात जे बोंडे बनवले जातात ते आज आपण बनवणार आहोत. म्हैसूर बोंड्यासाठी इथे 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीचं प्रमाण घेऊन मी पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. चवीनुसार आपल्याला यात मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे. थोडे जिरे टाकायचे आपल्याला यात. हे छान असं हलवून घ्यायचं आहे. या बेटरमध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आणि भज्यासारखं पीठ करायचं आहे याचं. हे असं थोडं घट्ट वाटतंय आपल्याला. थोडं थोडं आणखी पाणी टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे आपलं. आता वेळेवर आपल्याला वाटलं तर पाणी टाकता येतं. आता हे आपल्याला 15-20 मिनटं असं झाकून ठेवायचं. चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे. डाळ्या घेतलेल्या आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या, 4-5 मिरच्या, थोडे जिरे. ओल्या खोबऱ्याची पाट काढून घेतलेली आहे आणि त्याचे काप केलेले आहेत. थोड्या डाळ्या टाकायच्या आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. मिरच्या, जिरे आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ ती यात घालायची आहे. चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे. थोडं पाणी टाकायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायची आहे. खोबऱ्याची चटणी आपण करून घेतलेली आहे आणि ती पातेल्यात काढून घेतली. आता त्याच भांड्यात आपल्याला दुसरी चटणी करायची आहे टोमॅटोची. 2 टोमॅटो घेतले. थोडे जिरे टाकायचे आहेत. चवीनुसार मीठ. थोडंसं पाणी घालून आणि वाटून घ्यायची बारीक. आता दोन्ही चटण्यांवर आपल्याला फोडणी घालायची आहे. तेल तापलेलं आहे. कढीपत्ता टाकला आहे. थोडासा हिंग टाकते. दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत. आता त्यावर फोडणी घालून घेऊ आपण. टोमॅटोमध्ये मिरच्या टाकल्या नव्हत्या म्हणून आपण यात तेलातच तिखट टाकणार आहे. पीठ खूपच छान मैदा भिजलेला आहे. आता आपण फेटून घेऊ. तेल छान तापले तरी आपण बघून घेऊ. यात आपल्याला थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे बोंडे टाकायचे. तेल जास्त तापलं असेल तर गॅस सिमवर करायचा आणि बोंडे उलटून घ्यायचे. अशा प्रकारे सोनेरी रंगावर आले की काढून घ्यायचे. आणि आता ह्याच पद्धतीने सर्व बोंडे काढून घेते मी. अशा प्रकारे आपले म्हैसूर बोंडे खूप छान झालेले आहेत. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अगदी सुंदर झालेले आहेत.
स्पंजी झालेले आहेत अगदी आणि चटण्यासुद्धा खूप छान झालेल्या आहेत. एकदा असं करून बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.